मध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयावर SFI आणि DYFI यांच्या माध्यमातून एक मोर्चाचं आयोजन केलं। बीड शहरामधील घटना तर सर्वश्रुतच आहे, परंतु अशा घटना अनेक होतात ज्या की पटलावर येत नाहीत। त्या घटना शोधल्या पाहिजेत, त्या पीडितांना न्याय दिला पाहिजे। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना राजआश्रय मिळतो, ही या देशाची, ह्या राज्याची आणि ह्या जिल्ह्याची शोकांतिका आहे। तो कुठला शिक्षक नराधम ज्या मुली, ज्या पुरीबाळी शिक्षण घेण्यासाठी नीट असेल, JEE असेल, IIT असेल किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि अशा ठिकाणी भरमसाठ लाखो रुपये फीस देऊन आमच्या पोराबाळांना जर सुरक्षितता मिळत नसेल, त्यांचं संरक्षण होत नसेल, तर SFI आणि DYFI हे कधीच खपून घेणार नाही। कुठलाही राजकीय पुढारी असो किंवा कोणतीही राजकीय मोठी यंत्रणा असेल, जर ती विद्यार्थ्यांच्या अहिताचं काम करत असेल, त्याच्या पुढे जाऊन याच तरुण पोरांना, टीनेजर्स, किशोरवयीन पोरांना अंमली पदार्थाच्या नादाला लावून ह्यांचे राजकीय गुन्हेगारीकरण वाढणार असेल, तर SFI DYFI रस्त्यावर येऊन विद्यार्थी, युवक आणि पालकांना एकत्र करून शासनाच्या दरबारात जाऊन आम्ही पीडितांना आणि अन्यायकारक घडणाऱ्या गोष्टींना न्याय मिळवून देऊ। या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो। इन्कलाब जिंदाबाद।